जिहाद म्हणजे जो असतो प्रकार त्याला वोट जिहाद झालेला आहे अशा पद्धतीचं एक वक्तव्य केलेलं आहे. आपण कसं बघता म्हणजे प्रश्न असा आहे की ते मुसलमानाच्या मतदाराला जर लव जिहाद मतदान म्हणत असतील, वोट जिहाद म्हणत असतील, तर तुम्ही वेगळं काय करताय? तुम्ही हिंदू मतांचा जिहाद करताय. दोघांमधला फरक काही आहे? दोघांमधला आमच्या दृष्टीने काहीच फरक नाही आहे. हा मुस्लिम जिहाद म्हणतो, हा हिंदू जिहाद म्हणतो. जिहाद आहे. त्यांनी वक्तव्य करत असताना मालेगावचं जे उदाहरण दिलं, 1,99,000 पैकी 1,95,000 अंदाजे मतदान एकाच व्यक्तीला पडतो, त्यामुळे अशा पद्धतीचं वोट जिहाद हे होत आहे असं त्यांनी तो हे दिला पासून. आपण उरलेल्या मतदारसंघ उरलेल्या जिथे हिंदू मतदार आहे त्या हिंदू मतदाराचा लव जिहादसुद्धा त्यांच्या बाजूने पडला तेव्हा प्रेमाचं थोडंसं कमतरता कुठेतरी पडली आणि दुर्दैवाने हिंदूंची प्रेमाची कमतरता कमी पडली म्हणून त्यांचा उमेदवार पडला. त्याच्यामुळे त्यांचा राग असला पाहिजे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. सिद्धार्थलाच आपण असा विचारला होता त्याच्यामध्ये, त्याच्याकडेच माहिती असणार. साहेब, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तिसरी आघाडीचा प्रयत्न होतोय. बच्चू कडू, राजू असतील, संभाजी महाराज असतील, हे एकत्र येऊन मी मगाशीच म्हणालो की आम्ही असणारा आदिवासी आणि ओबीसी यांना बरोबर घेऊन असणारं एक आघाडी उभी करतोय की ज्याचं 6 तारखेला जे आहे नामांतर जे आहे आम्ही ते जाहीर करू. इतर कोणाला यायचं असेल BJP सोडून तर त्याच्यामध्ये आम्ही स्वागत करणार आहोत, पण आम्ही कोणाकडे जाणार नाही. तर 2 धर्मांमध्ये ते होईल अशा पद्धतीचे ते वक्तव्य करताय. एकूणच समाजामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये अशा काही दंगली घडवण्यात येतील असं देखील बोललं जात आहे. त्यांच्या या वक्तव्यांकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता? लोकसभेच्या निवडणुकीनंतर माझ्या माहितीप्रमाणे 32 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हिंदू मुसलमानाचे दंगे होण्याची परिस्थिती निर्माण करण्यात आली. परंतु मी जनतेचे आभार मानेन की त्यांनी दंगल होऊ दिली नाही, परिस्थिती हाताबाहेर जाऊ दिली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. ही जशी एका बाजूला आपण असणारा पाहतोय तशाच रीतीने ओबीसी आणि मराठा यांच्यामधल्या जी काही माहिती मला देण्यात आली, छोट्या मोठ्या घटना ज्या घडलेल्या आहेत, या सगळ्या घटना 1000च्या वरती आहेत अशी परिस्थिती आहे की मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये सुद्धा दंगली व्हाव्यात असा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. आणि आम्ही जे यात्रा आरक्षण बचाव यात्रा काढण्याच्या पाठीमागचा असणारा जो एक हेतू होता तो शांतता प्रस्थापित करण्याचा होता. आम्ही जर असणारा ती यात्रा काढली नसती तर मराठा ओबीसी जे आहे या दंगली लागल्या असत्या अशी परिस्थिती आहे. पण ती आमच्या आरक्षण बचाव यात्रेमुळे थांबली असं आम्ही त्या ठिकाणी म्हणतो. आणि महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी यांच्यामध्ये शांतता प्रस्थापित झाली. भारत यात्रेमध्ये होतं बालेजोड्यात अकोला आणि ज्या हिंगोलीमध्ये या त्यांच्या कार्यक्रमात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. ते विधान हे प्रथमदर्शनी जे वादग्रस्त आहेत अशा पद्धतीचं निरीक्षण जे नोंदून आज एकूणच राहुल गांधींना समन्स हे बजावण्यात आलेलं आहे. आपण कसं बघता याकडे? इतिहासाचा अभ्यास केलेला असेल तर तुमचं विधान व्यवस्थित असतं. इतिहासाचा अभ्यास नसेल तर तुमचं विधान हे वादग्रस्त होत असतं. सावरकरांवरती लोकसत्तेमध्ये मीही एक लेख लिहिला होता. टू साईड म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये शब्दांतर करतो मी, 2 साइड्स ऑफ सावरकर. महाराष्ट्रातल्या जनतेकडून त्या अशा लेखाचं फार मोठ्या प्रमाणात स्वागत झालं. दोन्ही बाजू मांडल्या होत्या. मी एकच बाजू मांडली होती असं नाही. चांगली बाजू आणि दुसरी बाजू.
त्याच्यामुळे असणारं इतिहास माहीत असणारं हे महत्त्वाचं आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि ते इतिहास माहिती असेल तर तुम्ही त्या व्यक्तीला हे समाजापुढे एका प्रॉपर प्रॉस्पेक्टिव्हमध्ये तुम्ही त्याला मांडू शकता. आणि वादग्रस्त असणारं व्यक्तिमत्वसुद्धा बीड असेल, लातूर असेल, कोल्हापूर आहे, सोलापूर आहे, सांगलीमधले आहेत, साताऱ्यातल्या 2 घटना आहेत, मराठवाड्यातल्या मोठ्या प्रमाणात आहे, जळगावमधलं आहे, त्याच्यानंतर मग नगरमधले आहेत. अशा असणाऱ्या घटना बऱ्याच घडल्या, छोट्या मोठ्या. जरांगे पाटील सातत्यानं उपोषण, त्यानंतर परत हॉस्पिटल आणि परत राज्यात विविध ठिकाणी या सगळ्या यात्रा काढताय. एकूणच हा संपूर्ण नरेटिव्ह विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने काय दर्शवतोय? तुमचं अनालिसिस काय म्हणतं? ते आम्ही मागे म्हणालो, आजही म्हणतोय, जरांगे पाटील यांनी निवडणुका लढवल्या नाहीत. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यावरती पहिल्यांदा आरोप झाला की त्यांना देवेंद्र फडणवीस चालवतात आहेत. त्याच्यानंतर दुसरा आरोप झाला की त्यांना असा एकनाथ शिंदे चालवतात आहेत. आणि आत्ता त्यांच्यावरती शेवटचा जो आरोप आहे तो म्हणजे राष्ट्रवादीचे शरद पवार चालवत आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. ते जर लढले नाहीत तर हा जो शेवटचा आरोप जो आहे की त्यांना शरद पवार चालवतात आहेत हा स्टॅम्प पक्का होत जाईल. त्यांना ह्या स्टॅम्पमधून वाचायचं असेल तर इलेक्शन लढल्याशिवाय त्यांना आता गत्यंतर नाही. मागचं आपण जर तर महाविकास आघाडीच्या काळामध्ये राज्यपाल होते कोश्यारी यांनी हे कुठेतरी मार्गी लावलेलं आहे. ते माझे आता गव्हर्नरला विनंती राहणार आहे की लवकरच निवडणुका होणार आहेत. तेव्हा जे काही मागच्या सरकारने केलेलं नाही आणि ते करू शकलेलं नाही, आता घाईगर्दीमध्ये काहीतरी करतात आहेत, त्याला त्यांनी मान्य करू नये. नव्या सरकारला येऊ द्यावं आणि नव्या सरकारला ज्यांची कोणाची गव्हर्नरपदी किंवा इतर ह्याच्यापदी नेमणुका करायच्यात आमदार म्हणून ते त्यांनी कराव्यात. एक ऑफिशियल पत्रसुद्धा आम्ही असणारं पक्षाच्या वतीने गव्हर्नरला लिहिणार आहोत. वित्त विना शूद्र गेले हे वाक्य, ही जी ओळ आहे ही गायब करण्यात आलेली आहे आणि खचले जे आहे ते अलीकडे टाकण्यात आले. तर काय वाटतं की एकूणच विचार पोहोचवण्यास म्हणजे असे आरोप भाकपने केलेले आहेत की हे सगळं विचार पोहोचू नयेत किंवा म्हणजे समतेची समरसता व्हावी यासाठी हे केलं जातं. ते मी असं म्हणेन त्याच्यामध्ये की मंडल कमिशनच्या लढ्यामध्ये जे होते ते मला वाटतं महात्मा फुलेशी प्रामाणिक आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो. नव्यानं काही जण असणारं फुलेवादी झाले पण ते शाहूवादी झाले नाहीत, आंबेडकरवादी झाले नाहीत अशी परिस्थिती आहे. तेव्हा त्यांचा हेतू काय याच्याबद्दल मी काही बोलू शकतो, पण महात्मा फुलेंचे विचार जसे आहेत तसे गेले पाहिजेत असं आम्ही त्या ठिकाणी मानतो. त्याच्यामध्ये कोणालाही अधिकार नाही बदलाव करण्याचा किंवा बदल करण्याचा. उपस्थित केले होते की पगार भविष्य काळामध्ये देणं शक्य होईल का, आणि त्यावरूनच अजित पवार देखील त्या बैठकीमध्ये संतापल्याचं समोर येत आहे. एकूणच सरकारमध्येच लाडकी बहीण योजनेवरनं धुसफूस आहे, पगार होईल की नाही असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जातात. मी लोकांना एवढंच फक्त सांगणार आहे की ज्यांचे नातेवाईक मध्य प्रदेशमध्ये आहेत त्या मध्य प्रदेशमध्ये सुद्धा ही लाडकी बहिणा म्हणून योजना त्या ठिकाणी राबवण्यात आली. त्या लाडक्या बहिणाचे असणारे पैसे इलेक्शन होईपर्यंत त्या ठिकाणी मिळाले. आज माझा आरोप आहे की मध्य प्रदेश सरकारने ह्या लाडक्या बहिणीला पैसे देणे बंद केलेले आहेत, देऊ शकत नाही अशी असणारी परिस्थिती आहे.
त्याच्यामुळे हा जो फसवा कार्यक्रम आहे त्या फसवा कार्यक्रमाच्या याला बळी पडू नये, लाडकी बहीण योजनेच्या मार्फत मंदी करण्याचं कामकाज त्या ठिकाणी चाललंय. आम्ही असणारं या सर्व तरुण महिला ज्या आहेत यांना आवाहन करतोय की अवलंबित होण्यापेक्षा स्वावलंबी झालं पाहिजे आणि आपण स्वतःहून हिंमतशीर झालं पाहिजे अशी असणारी परिस्थिती आहे. आपला स्वाभिमान आपण कायम ठेवला पाहिजे आणि स्वाभिमान कायम ठेवून आपल्या पायावरती उभं राहायला आपण शिकलं पाहिजे. यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली, हॉटेलच्या याच्या सहित त्यांनी सांगितलं. दुसऱ्या बाजूला फडणवीस आणि ठाकरेंची देखील मातोश्रीवर बैठक झाली, ते स्वतः गाडी चालवत गेले, अशा स्वरूपाचं दिले. आपल्यापर्यंत काय माहिती हे माझ्यापर्यंत नाही, आपण सिद्धार्थ मोकळे यांनाच विचारावं, तीच अधिक माहिती तुम्हाला त्या ठिकाणी देतील. पण असं काही घडू त्याच्यामध्ये ते माझं म्हणणं असं आहे की त्यांनी त्यांची माहिती असणारं दिलेली आहे आणि त्यांची माहिती दिल्यामुळे काँग्रेसने आणि NCPने त्याच्यावरती रिॲक्ट करावं त्या सर्व ह्याच्यामध्ये. पण राज्यामध्ये एक विरोधी पक्ष आहे, दोन्ही वेगवेगळ्या बाजूचे आता पक्ष असताना अशा स्वरूपाच्या जर बैठका होत असतील तर महाविकास आघाडीच्या काळामध्ये जसं शिंदेच्या आणि भाजपच्या बैठका झाल्या तशा स्वरूपाचा काही प्रकार घडू शकतो का राज्यामध्ये आगामी काळामध्ये? ते जी माहिती माझ्या अंदाजाने सिद्धार्थ मोकळे यांच्याकडे होती, सिद्धार्थ मोकळे यांनी माहिती पब्लिक केली. पब्लिक करताना त्यांनी असं जे रिटर्न स्टेटमेंट दिलं त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की मागच्या निवडणुकीमध्ये संविधानवादी आणि आरक्षणवादी ह्यांना असणारं फसवण्यात आलेलं आहे. येणाऱ्या विधानसभेमध्ये संविधानवादी आणि आरक्षणवादी हे पुन्हा फसवू नये म्हणून ही माहिती मी त्या ठिकाणी देतो. त्याने माझं म्हणणं असं आहे की हे मी असं म्हणालो की हे असणारं फसवा आहे. एकदा कोर्टाने निर्णय दिला की तो निर्णय बाइंडिंग असतो. माझ्या अंदाजानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी स्वतःला कायद्याच्या कचाट्यामध्ये आणू नये. आदिवासी संघटना मागे पुढे बघणार नाहीत. कंटेम्प्ट ऑफ कोर्ट पिटिशन टाकायला कमी करणार नाहीत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की ॲट्रॉसिटी ॲक्ट खाली सुद्धा त्या दोघांना असणारं केसेस दाखल करता येतात. तेव्हा मताच्या राजकारणासाठी तुम्ही अशी काही कृत्य करू नका की जेणेकरून तुमच्यावरती कारवाई होईल आणि मग बोंबलायचं नाही आणि ओरडायचं नाही की आमच्यावरती ॲट्रॉसिटी दाखल केली म्हणून. त्याच्यामुळे असणारं धनगर समाजाची मागणी आहे, त्यांना आरक्षण पाहिजे. त्यांचं वेगळ्या रीतीने तुम्ही त्याला असं ट्रीट करू शकता, पण तुम्ही आदिवासींना डिस्टर्ब करणार असाल तर मग आदिवासी ही पावलं उचलल्याशिवाय राहणार नाही. आणि मग म्हणू नये की ॲट्रॉसिटी कायदा आमच्या विरोधात वापरला जातोय म्हणून. तुम्ही कृत्यच असं करताय की ते इन्व्हाइट करताय. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आणि डेप्युटी चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तिघांनी असताना मला वाटतं कायद्याच्या प्रमाणे वागावं. कायद्याप्रमाणे वागले नाही. कॅबिनेट म्हटलात म्हणजे तुम्हाला असणारा अधिकार दिलेला नाही त्या ह्याच्यामध्ये. तेव्हा कायद्याप्रमाणे राहा तर तुमच्यावरती कारवाई होणार नाही. कायद्याप्रमाणे राहिला नाही तर कारवाई होईल हे आपण असं लक्षात घ्या. ससून रुग्णालयाने अहवाल दिलेला आहे की ते दारू पिलेले नव्हते. एकूणच ओबीसी आंदोलन हे बदनाम करण्याचा षडयंत्र असल्याचा हाकेने आरोप केलेला आहे. याच्या पाठीमागे संभाजीराजे असे गंभीर आरोप देखील लक्ष्मण हाके यांनी केलेले. ते माझ्याकडे जेवढी माहिती आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये या सगळ्या ह्याच्यामधली ती
वस्तुस्थितीला धरून नाही, एवढंच फक्त मी त्या ठिकाणी म्हणू शकतो. मी जे मागच्या 2-1 महिन्यापासून असं म्हणतोय की शरद पवारांनी 4-5 दिवसापूर्वी जरांगे पाटील यांच्या मागणीला पाठिंबा आहे असं म्हटल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली की लोकसभेमध्ये एकही ओबीसीला उमेदवारी देण्यात आली नाही. तेव्हा विधानसभेमध्ये सुद्धा आपल्याला मिळेल का याच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये साशंका आहेत. आणि म्हणून ओबीसी आता एकांगित पडला अशी असणारी परिस्थिती आहे. आणि त्याला अजून एकांगित पाडण्यासाठी, त्याच्यावरती दबाव आणि प्रेशर आणण्यासाठी, त्याला पूर्णपणे मोडण्यासाठी ओबीसीतले असणारे जे नेते पुढे आलेले आहेत त्यांना बदनाम करण्याचं असणारं षडयंत्र माझ्याही संदर्भातलं झालं, आता आपल्याला हाकेच्या संदर्भातलं त्या ठिकाणी दिसते. नाशिक दौऱ्यावर आलेला आहात. खरं म्हणजे आता सध्या राज्याच्या राजकारणामध्ये जागा वाटप हा विषय चर्चेचा झालेला आहे. आपल्या पक्षाकडनं काय एकूणच तयारी सगळी केली जाते? आमची इंडिपेंडेंटली तयारी झालेली आहे. काल चोपड्याला आदिवासी सत्ता संपन्न परिषद त्या ठिकाणी झाली. उद्या जी आहे ती मनमाडला सत्ता संपन्न परिषद घेतलेली आहे आणि तिच्यासाठी मी असताना नाशिकमध्ये आलेलो आहे. 6 तारखेला जे आहे ते आम्ही नागपूरला आदिवासींची सत्ता संपन्न परिषद ही आम्ही घेतलेली आहे. आणि महाराष्ट्रातला जो सगळा आदिवासी आहे याला आम्ही असं एकत्र करतो आहे. वेगवेगळ्या संघटना आहेत त्यांना आम्ही असं एकत्र करतो आहे. गोंडवाना पार्टी, त्याच्यानंतर भारत आदिवासी पार्टी या ज्या आहेत यांना असताना बरोबर घेत आदिवासीचं संघटन आणि दुसऱ्या बाजूला ओबीसींचं असणारं जे संघटन आहे हे करत आम्ही असं इलेक्शन लढतोय अशी परिस्थिती आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.